स्टुडंट आपण आज फर्स्ट एक्सपेरिमेंट बघूया. याच्या अगोदर मी साधारण तुम्हाला फॉर्मॅट सांगितलं आहे की कशा प्रकारे आपण ग्राफिक्सचा प्रोग्राम रन करणार. सो फर्स्ट एक्सपेरिमेंटचं टायटल बघा काय आहे, प्रॅक्टिकल नंबर 1, प्रोग्राम टू ड्रॉ द बेसिक ग्राफिक्स ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे बेसिक जे ग्राफिक्स शेप आहेत. फॉर एक्झाम्पल पिक्सेलपासून आपण जाणार आहोत. पिक्सेल, लाईन, सर्कल, रेक्टँगल आणि इलिप्स ते आपण आज ड्रॉ करून बघणार आहोत. आणि त्याच्याबरोबर हे सोबतचे क्वेश्चन्स आहेत. ओके, हे नेट थ्रू सॉल्व करायचे आहेत. तुम्ही काय अडचण आली तर विचारा मला. आणि त्याच्यामध्ये काही शेप्स दिलेले आहेत ड्रॉ करायला. सो ते सगळे शेप्स, त्यापैकी एक शेप मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवेन, म्हणजे बेसिक आयडिया देईन की कशा प्रकारे आपण ड्रॉ करणार आहोत. ओके, तो स्टार्ट करूया. ओके, पी ओ वाचूया आधी. हा तुम्हाला जो इकडे दिसतोय तो, राईट अ प्रोग्राम टू ड्रॉ द फॉलोइंग ग्राफिक्स ऑब्जेक्ट युजिंग बिल्ट इन सी फंक्शन्स. ओके, म्हणजे पिक्सेल, लाईन, सर्कल, इलिप्स, रेक्टँगल हे शेप्स बनवण्यासाठी काही प्रकारचे कमांड म्हणजे बिल्ट इन फंक्शन बनवलेले आहेत. अदरवाईज आपल्याला कोड लिहावा लागला असतं. म्हणजे आपण आता जो सेकंड एक्सपेरिमेंट बघणार आहोत ह्या प्रॅक्टिकल नंतर, म्हणजे ह्या प्रॅक्टिकल नंतरचा जो काही पुढचा पार्ट आहे प्रॅक्टिकल नंबर 2, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर लाईन ड्रॉ करण्यासाठी जो अल्गोरिदम आहे, DDA अल्गोरिदम, तो पूर्ण लिहिणार आहोत. आता याचं आउटपुट तेच याचं जे लाईन कमांडने येतं. म्हणजे मी फक्त जर लाईन लिहून x1 y1 आणि x2 y2ची व्हॅल्यू दिली ना, तर लाईन डिरेक्टली ड्रॉ होते. मग दुसऱ्या प्रोग्राममध्ये आपण काय करणार आहोत, अख्खा अल्गोरिदम लिहिणार आहोत, जेणेकरून आउटपुट फक्त लाईनच येणार. म्हणजे तुम्हाला साधारण कळलं असेल तर आपण अल्गोरिदम जो आहे त्याची कमांड बनलेली आहे. मग आपल्याला जे बिल्ट इन आता जे कमांड आहेत, बिल्ट इन फंक्शन्स आहेत, ते वापरून पिक्सेल, लाईन, सर्कल, रेक्टँगल आणि इलिप्स हे शेप ड्रॉ करायचे आहेत. ओके, मग हा आपला आहे पी ओ. ओके, आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे जे आपण अगोदर डिस्कस केलं आहे की ग्राफिक्स मोडचे एकूण कम्प्युटर ग्राफिक्स मोड म्हणजे टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोड. हे थोडक्यात काय आहे, टेक्स्ट मोडमध्ये काय असतं तर स्क्रीन इज डिवायडेड इंटू द कॅरेक्टर पोझिशन. म्हणजेच काय, कॅरेक्टर पोझिशनमध्ये रो आणि कॉलममध्ये स्क्रीन डिवाइड केलेली असते. आणि इकडे स्क्रीन इज डिवायडेड इंटू द नंबर ऑफ पिक्सेल. म्हणजेच काय, इंटू दी पिक्सेल, म्हणजेच काय, इकडे पिक्सेलमध्ये तुमची स्क्रीन डिवाइड केलेली असते. मी मागे बोललो आपण इनिट ग्राफ लिहितो ह्या प्रोग्रामच्या सुरुवातीला. म्हणजेच काय तर आपण त्या कम्प्युटरला सांगतो की आता ग्राफिक्स चालू झालेला आहे. ओके, म्हणजे आता टेक्स्ट मोडशी आपला संबंध संपला. ग्राफिक्समध्ये जर आपल्याला टेक्स्ट टाकायचं असेल तर आपण आउट टेक्स्ट XY असं लिहितो, बरोबर ना. तर ते कशासाठी लिहितो तर आपण टेक्स्ट ग्राफिक्समध्ये आपल्याला कुठलं तरी टेक्स्ट लिहायचं आहे. ओके, मग आपण ग्राफिक्स मोडमध्ये लिहिताना इनिट ग्राफ का लिहितो, कारण आपल्याला तिकडनं ग्राफिक्स इनिशियलाइज करायचं असतं आणि जिकडे आपलं ग्राफिक्स संपतो तिकडे आपण क्लोज ग्राफ लिहितो. ओके, सो आता वेळ न घालवता आपण डिरेक्टली बघूया. इकडे बघा, ज्यावेळी आपल्याला पिक्सेल ड्रॉ करायचं असेल स्क्रीनवर, ते आपण कमांड वापरणार पुट पिक्सेल, इंट x, इंट y आणि कलर. ओके, मी जास्त इकडे तुम्हाला बोअर करत नाही, आपण डिरेक्ट प्रोग्राम वळूया. फक्त एक जरा नजर टाकूया. ओके, म्हणजे इंट x आणि इंट y काय आहे, सपोज ही स्क्रीन आहे ना आपली, त्याच्यामधला x कॉर्डिनेट आणि y कॉर्डिनेट हा जो असेल तो तुमचा x आणि y आहे. आणि कलर म्हणजे 1 2 3 4 यापैकी कोणताही तुम्ही नंबर दिला तर त्या रिस्पेक्टिव्हली कलर तिकडे दिला जाईल. ओके, लाईन असेल इंट x1 y1 आणि इंट x2 y2, म्हणजे x1 y1 पॉईंट आणि x2 y2 पॉईंट. आता ही तुम्हाला जिओमेट्री माहिती असेल, x1 y1 आणि x2 y2 म्हणजेच काय ते नक्की, कारण कोऑर्डिनेट आपली जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. सो x1 y1 आणि x2 y2 मधल्या पोर्शनमध्ये जे पिक्सेल ड्रॉ केले जातील त्याचं आउटपुट तुम्हाला ॲज अ लाईन म्हणून मिळेल. सर्कलमध्ये इंट x आणि इंट y आणि रेडियन, म्हणजेच काय आहे, एक XY पॉईंट आहे त्या ठिकाणापासून तुम्ही जी रेडियसचा नंबर द्याल तिथपर्यंत असा एक सर्कल तुम्हाला दिलं जाईल. आफ्टर दॅट रेक्टँगल, इंट लेफ्ट, इंट टॉप, इंट राईट, इंट बॉटम, म्हणजेच काय आहे तर लेफ्ट आणि टॉप कॉर्नरचा तुम्हाला एक पिक्सेल द्यायचा आहे आणि राईट आणि बॉटम कॉर्नरचा एक पिक्सेल द्यायचा आहे. अपोजिट साईड ऑटोमॅटिक त्या रिस्पेक्टिव्हली फिलअप होतील. आफ्टर दॅट इलिप्ससाठी बघा सिंटॅक्स आपला 6 डिजिटचा आहे. त्याच्यामध्ये बघा इंट x, इंट y, म्हणजे XY तुमची पोझिशन कुठे तुम्हाला इलिप्स ॲक्च्युअली स्क्रीनवरती ड्रॉ करायचं आहे. आफ्टर दॅट स्टार्ट अँगल, एंड अँगल, म्हणजे त्याचा स्टार्ट अँगल कोणता असला पाहिजे, एंड अँगल कोणता असला पाहिजे, आणि इंट x रेडियस आणि इंट y रेडियस. आणि नंतर एक्सकडनं त्याचा रेडियस किती पाहिजे आणि y ॲक्सिसकडनं त्याचा रेडियस किती पाहिजे. आणि जर आपल्याला कुठलाही टेक्स्ट लिहायचं असेल ना तर लक्षात ठेवा, आउट टेक्स्ट XY इन ब्रॅकेटमध्ये इंट x
कॉमा इंट वाय कॉमा डबल कोट्समध्ये टेक्स्ट. म्हणजे तुम्हाला सपोज जर तुम्हाला GPM लिहायचं असेल जे आपलं टेक्स्ट आहे ते, तर आपल्याला पर्टिक्युलर आधी पॉईंट मॅप करावा लागतो स्क्रीनवरती आणि त्याच्यानंतर डबल कोट्समध्ये आपल्याला टेक्स्ट लिहावं लागतं. ओके, सो आता प्रोग्रामकडे जाऊया. बऱ्याच जणांना काही कळलं नसेल की मी काय बडबडतो आहे मगासपासून. सो आता होप सो क्लिअर होईल बऱ्यापैकी. सो स्टार्ट करूया. स्टार्ट करण्यापैकी काय केलेलं अगोदर. ओके, सो सुरुवातीला एक सांगतो की आपण ग्राफिक शेप्स बघितलेला, सॉरी हॅश इन्क्लूड graphics.h ही लायब्ररी आपण इन्क्लूड केलेली. आता ही लायब्ररी आपण काय इन्क्लूड केलेली, तर त्याच्यामध्ये म्हणजे आपण हे जे सगळे फंक्शन्स वापरणार आहोत ती सगळी फंक्शनॅलिटी त्या graphics.h मध्ये असते. म्हणून वेट अ सेकंड, चालू करूया आपण. ओके, सो इकडे आपण प्रोग्राम लिहायला स्टार्ट करूया. पहिली आपली लायब्ररी stdio.h. आफ्टर दॅट हॅश इन्क्लूड conio.h. आता ह्यांचा यूज तुम्हाला माहिती आहे. stdio तुमचा स्टँडर्ड इनपुट आउटपुटसाठी आणि conio तुमचा कन्सोल इनपुट आउटपुटसाठी. आणि दुसरी इम्पॉर्टंट लायब्ररी कोणती आहे, हॅश इन्क्लूड graphics.h. ओके, 3 लायब्ररी झाल्या. त्याच्यानंतर एक फंक्शन घेतो. ओके, आफ्टर दॅट फंक्शनच्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, ग्राफिक्स ड्रायव्हर डिटेक्ट करणार आहोत बाय युजिंग डिटेक्ट मॅक्रो फंक्शन. सो डिटेक्ट ग्राफिक्स मोड. ओके, सो आता ग्राफिक्स मोड इकडनं इनिशियलाइज झालं आहे. टेक्स्ट मोड टू ग्राफिक्स मोड आपण हे केलं आहे, कन्वर्ट केलं आहे. आता आपल्याला तो चालू करायचा आहे. सो इनिशियलाइज करायचा आहे. इनिट ग्राफ ॲड्रेस ऑफ GD ॲड्रेस ऑफ GM. ओके, या लाईन ॲज इट इज आहेच तशाच लिहायच्या आहेत, कारण हा आपला सिंटॅक्स आहे. म्हणजे आपण ग्राफिक्स मोड वगैरे स्टार्ट जे आपण करतो आहे किंवा ग्राफिक्स ड्रायव्हर डिटेक्ट करतो आहे त्यासंबंधीचे हे सिंटॅक्स आहे. ओके, आफ्टर दॅट टर्बो C3. ओके, आता हे असंच का, तर ह्याचं मी तुम्हाला दाखवलेलं लास्ट टाईमच्या एका लेक्चरला. कारण हा तुमचा BGIचा पाथ आहे, तो तुमच्या C मधल्या, म्हणजे माझा तरी C मध्ये टर्बो C3 आणि BGIमध्ये आहे. तुम्ही जिथे इन्स्टॉल केलं आहे तिथे असेल. ओके, सो इथपर्यंत मी सध्या ग्राफिक्स ड्रायव्हरपर्यंत पोचलेलो आहे. आता मी पुढे कमांड लिहिणार आहे. ओके, सो पहिली कमांड बघूया. पिक्सेल होती का पहिली कमांड? ओके, पहिली कमांड होती पुट पिक्सेल. सो पुट पिक्सेल म्हणजे जिकडे आपल्याला पिक्सेल द्यायचं आहे तिथे. सो मला पिक्सेल द्यायचं आहे, कोणते रँडम पोझिशन घेऊ शकता, मलाच कॉपी करा किंवा तुमच्या मॅन्युअलमधले कॉपी करा असं नाही, 4-5 प्रयोग करून बघा. सो 5 नंबर देतो आहे. ओके, आणि याच्या खाली पिक्सेल असं नाव दिसायला हवं. त्याच्यामुळे आउट टेक्स्ट XY जो आपला कमांड होता की कोणत्याही प्रकारचा आपल्याला जेव्हा टेक्स्ट द्यायचं असेल तेव्हा, सो 200 आणि 400 ह्या पोझिशनला पिक्सेल येणार. म्हणजे मला आउट टेक्स्ट साधारण त्याच्या खाली म्हणजे 200 x ॲक्सिस, सॉरी डबल कोट्समध्ये घेतला मी, 200 x ॲक्सिस कॉमा y ॲक्सिसच्या जरा खाली जाऊन दे ना, म्हणून मी 405 घेतं कॉमा आपल्याला काय लिहायचं आहे ते. सो इकडे मला लिहायचं आहे पिक्सेल, म्हणजे हा पिक्सेल आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मी प्रोग्राम
सेव्ह करतो. ओके, त्याच्या अगोदर महत्त्वाचं गेट सी एच फंक्शन, आणि जसा ग्राफ इनिट केला तसा ग्राफ आपल्याला क्लोजही करावा लागतो. सो क्लोज ग्राफ फंक्शन. ओके, सो F2 फॉर सेव्ह. ओके, प्रोग्राममध्ये सेव्ह करूया. शेप 3.c. ओके, आफ्टर दॅट Alt+ F9. एक एरर आहे, .h ऐवजी मी .d दिला. सो F2 आफ्टर दॅट Alt+ F9. ओके, कुठला एरर नाही. आणि Ctrl+ F9 हे सगळ्यांना माहिती आहे ना. Alt+ F9 इज फॉर रन आणि इज फॉर कंपाईल अँड Ctrl+ F9 इज फॉर रन. सो प्रोग्राम मी रन करतो आणि बघूया आपलं आउटपुट. ओके, आता मुद्दामूनच मी तिकडे नाव लिहिलेलं पिक्सेल, कारण एवढ्या मोठ्या स्क्रीनमध्ये एवढा पिक्सेल दिसणार नाही. सो ज्यांना दिसत असेल अथवा नसेल तर त्याच्यासाठी सांगतो, पीच्या वरती एक व्हायलेट कलरचा एक पिक्सेल आलेला आहे. ओके, आफ्टर दॅट हा आपण काय केला, पिक्सेल ड्रॉ केला. आता आपण जातो आहे का वेळ न घालवता आपल्या पिक्सेल नंतर काय होतं, सर्कलकडे जाऊया. सो सर्कल सिम्पल एवढंच आहे. एक्स आणि वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस 200 घेतो, याच्या जरा वरती जाऊ दे, आणि वाय ॲक्सिस 300 घेतो, जो 400 होता ना म्हणून. आणि याचा रेडियस साधारण 40 घेतो. ओके, आणि ह्याचं पण खाली आउट टेक्स्ट लिहूया ना. सो आउट टेक्स्ट आफ्टर दॅट एक्स वाय इन ब्रॅकेटमध्ये. आता एक्स वायचे पॉईंट तुम्हाला सांगायचे आहेत. सो साधारण 200,340 म्हणजे त्याच्या जरासं खाली, म्हणजे 40 हा त्याचा रेडियस आहे त्यांच्यामुळे त्याच्या खाली येऊन दे, म्हणून 340 आहे. सगळ्यांना कळत असेल तर बघा, 200 हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस 340 का, तर 40 हा रेडियस आहे ना, मग त्याच्या बाहेर येऊन दे म्हणून. आणि इकडे लिहूया सर्कल. ओके, बघा कोणाच्या डोक्यात असं येत असेल ना की हे जे लिहितो आहे ते तिकडे येतं, ते ह्या कमांडमुळे येतं आहे ह्या, तर तसं नाही. इकडे तुम्ही काय लिहाल ते येणार. फॉर एक्झाम्पल मी इकडे लिहितो धिस इज माय सर्कल. ओके, F2 Alt+ F9 Ctrl+ F9. ओके, बघा धिस इज माय सर्कल, जे तुमचं टेक्स्ट आहे ते आलेलं आहे. सो असं काही नाही की जी तुम्ही कमांड दिलात ती आली आहे. तुम्ही जे डबल कोट्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे ते सगळं तिकडे येणार. ओके, सो 2 तर आपण आणले बेसिक शेप. आता तिसरा आपण आणूया, तिसरा लाईन आणूया. सो लाईन ब्रॅकेटमध्ये x1 y1 x2 y2 लाईनचा सिंटॅक्स. ओके, हा मी केलेला नाही, युनिव्हर्सल तिकडे आहे तसंच ते फंक्शन दिलेलं आहे. सो आपल्याला तसंच सिंटॅक्स लिहावं लागेल. 200 आणि ठीक आहे, 200 आणि 200 स्टार्टिंग देऊया. आफ्टर दॅट 500 जरा पुढे जाऊ दे. सो 500 कॉमा. ओके, एक्स ॲक्सिस तेवढाच राहू दे. सो 200. आणि याचा आउट टेक्स्ट OUTTEXT XY आउट टेक्स्ट XY. ओके, आता याचा साधारण 200 कॉमा 210. ठीक आहे, 200 and 210 असं मी हे दिलं आहे, याचं डायमेन्शन दिलं आहे. लिहितो आहे लाईन Alt+ F9. ओके, एक एरर आहे, सेमिकॉलन मिसिंग आहे. एरर वाचा, जो काही येईल तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. अगदीच नाही झालं तर स्क्रीनशॉट काढा, लगेच मला पाठवून द्या. ओके, सो बघा आपण 3 शेप ड्रॉ केले आहेत. पहिला तुमचा आहे पिक्सेल, दुसरा आहे सर्कल आणि तिसरा आहे लाईन. अजून आपल्याला 2 शेप ड्रॉ करायचे आहेत, दॅट इज इलिप्स अँड रेक्टँगल. ओके, सो पहिल्यांदा आपण इलिप्सकडे जाऊया. इलिप्स तुम्हाला मगाशी सांगितलेलं, जरा 6 डिजिटचा सिंटॅक्स आहे त्याचा. सो घाबरून जाऊ नका, सिम्पल आहे. पहिला काय तुमचा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. सो 200 आणि 100, 2 तर सॉल्व झाले, राहिले 4. त्याच्यानंतर स्टार्टिंग अँगल 0 देतो, एंडिंग अँगल 360 देऊया. ओके, म्हणजे कीबोर्डचा 6 बंद आहे. ओके, सो 350 देतो. 6ला जरा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे 350 देतो. ओके, आफ्टर दॅट एक्सला जाणारा रेडियस, सो तो आपण इकडे देतो आहे 175. आणि वायला जाणारा रेडियस आहे त्याला मी देतो आहे 100. ओके, सो या
इलिप्सला टेक्स्ट देण्यासाठी मी आउट टेक्स्ट एक्स वाय वरती काम करतो आहे. तर एक्स वायचे कोऑर्डिनेट मला द्यायचे आहेत, सो ते मी देतो साधारण 200,100. ओके, मी मगाशी पण बोललो की रँडम मी व्हॅल्यू चूज करतो आहे, तुम्ही रँडम चूज करू शकता. तुमची स्क्रीन आहे, आपल्याला काय फक्त आउटपुट आल्याशी मतलब आहे. सो कॉपी करू नका, कमांड बघा आणि ग्राफिक्स एन्जॉय करा. सो आता इलिप्स बघूया. ओके, हा आपला इलिप्स इकडे आलेला आहे. आता राहायला आहे तो म्हणजे रेक्टँगल. ओके, रेक्टँगल ड्रॉ करूया आता. सो आता रेक्टँगलसाठी आपण इकडे कमांड लिहूया रेक्टँगल. ओके, रेक्टँगलचं पण सेम लाईनसारखं सिंटॅक्स x1 y1 x2 y2. 400 साधारण म्हणजे इकडे आता जागा भरली आहे म्हणून तिकडे एक्स ॲक्सिस शिफ्ट केला. 400 300 साधारण आणि खाली येऊन दिसतो 500 साधारण 350. ओके, बघूया. मॅच अनमॅच झाला ना तर आपण बदलूया तिकडे, कारण इमॅजिनेशनवरती सगळं चाललं आहे. सो चेंजेस चुका होऊ शकतात, नो प्रॉब्लेम. 440, 300. This is my x and y coordinate, and after that my text rectangle. Okay, so semicolon, F2 for save, Alt plus F9 for mismatch. Okay, out text xy लिहिला नाही ना. ओके, Alt plus F9 for compile आणि Control plus F9 for run. सो बघूया. ओके, सो रेक्टँगल आला, इलिप्स आली, लाईन आली, सर्कल आला आणि पिक्सेल आला. आपण त्यांना नावं पण दिली आहेत. ओके, सो छान असा आपण फर्स्ट एक्सपेरिमेंट करून बघितला. आता फर्स्ट एक्सपेरिमेंटचा एक भाग आहे तो जरा मी दाखवतो तुम्हाला. सो PDF ला जाऊया. हे PDF बघा ओपन केलं. इकडे त्यांनी खाली काही क्वेश्चन दिलेत. ओके, हा बघा त्यांनी इकडे प्रोग्राम दिले, याच्यामध्ये त्यांनी ते ड्रॉ करून बघितले आहेत. हे त्यांचे पॉईंट आहेत, तुम्ही तुमचे पॉईंट चूज करू शकता जसे मी केले तसे. ओके, हे ग्राफिक शेप्स आहेत. ओके, एकच मिनिट, क्वेश्चन्सकडे जाऊया आपण डायरेक्ट. हे क्वेश्चन्स आहेत. पहिला बघा, फाइंड द मिनिमम अँड मॅक्झिमम कोऑर्डिनेट ऑफ दी स्क्रीन. हे तुम्ही डिस्कस करा, तुमच्या इंटरनेटवरती सर्च करा, अदर सोर्सेस जे काय असतील त्याच्यावरनं मिळवण्याचा प्रयत्न करा. अगदीच जर नाही आले तर मला सांगा, आपण ते करून घेऊया. ओके, सो शेवटी बघा इकडे, इकडे तुम्हाला ग्राफिक शेप दिलेले आहेत. आता हे ग्राफिक शेप तुम्हाला बाय युझिंग आपण शिकलेल्या शेपमध्ये ड्रॉ करायचे आहे, काय वेगळं दिलेलं नाही इकडे. ओके, फॉर एक्झाम्पल आता हा जो इकडे कम्प्युटर दिला आहे त्याच्यामध्ये काय काय यूज झालं आहे, तर इनर मोस्ट एक रेक्टँगल आहे आणि आउटर मोस्ट एक रेक्टँगल आहे आणि इकडे खाली एक रेक्टँगल आहे. म्हणजे टोटल 3 रेक्टँगल आहेत आणि ह्या 2 लाईन आहेत. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा हा x1 y1 आणि हा x2 y2 काढावा लागेल. त्याच्यानंतर हा x1 y1 आणि हा x2 y2 काढावा लागेल. त्यानंतर हा x1 y1 हा x2 y2 काढावा लागेल. त्यानंतर ह्या लाईनसाठी दिस इज x1 y1 अँड दिस इज x2 y2 अँड दिस इज x1 y1 अँड दिस इज x2 y2. ओके, ज्यांची इमॅजिनेशन पॉवर स्ट्रॉंग आहे ना त्यांनी डिरेक्टली ड्रॉ करायला घ्या. आणि ज्यांची जरा म्हणजे मी असं म्हणत नाही कोणाची वीक आहे, पण ज्यांना प्रॉब्लेम येतो आहे, पटकन कन्फ्यूज होत आहे, त्यांनी काय करा, डिरेक्ट पेंटमध्ये जाऊन असा शेप ड्रॉ करा. ओके, पेंटमध्ये ना इकडे राईट बॉटमला इथे तुम्हाला लेफ्ट बॉटमला तुम्हाला तुमचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट भेटतात, बरोबर ना. मग हा तुम्ही सपोज एक तुम्ही इकडे हाच आपण हा शेप ड्रॉ केला आहे ना पेंटमध्ये, मग तुम्ही जे इथे माऊस न्याल ना ते तुम्हाला इथे एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट भेटतील, मग ते तुम्ही तिकडे यूज करा. ओके, अशा प्रकारे करा. सो आपण याच्यापैकी एक पटकन होणारा, ओके, ही B नंबरला जी गाडी आहे म्हणजे गाडीसारखा जो शेप आहे तो आपण इकडे करून बघूया. ओके, सो बघा काय आहे, आपल्याला एक रेक्टँगल आणि सर्कल लागणार आहे. रेक्टँगल ड्रॉ करायचं आणि सर्कल त्याच्या खाली अशा पोझिशनला आली पाहिजे की त्याला जर अशी टच झाली पाहिजे, जेणेकरून तो टायर असल्यासारखा भास झाला पाहिजे. ओके, सो ग्राफिक्समध्ये आपण आता ड्रॉ करणार आहोत एक कार. सो एन्जॉय करा, ट्युटोरियल स्टार्ट करतोय. फाईल, न्यू फाईल, सेव्ह ॲज, शेप
4.c. ओके, रँडम नाव देतो आहे, तुम्ही पण काही देऊ शकता, अदरवाईज प्रॅक्टिकल 1 एक्झाम्पल असं काहीतरी नाव देऊ शकता. हॅश इन्क्लूड आपले जे फाईल आहे ते इन्क्लूड करून घेऊया, studio.io.h. आफ्टर दॅट सेकंड हॅश इन्क्लूड conio.h. आफ्टर दॅट हॅश इन्क्लूड graphics.h. आफ्टर दॅट void main. ओके, मी आता हे परत सांगत नाही कशासाठी यूज करतो आहे ते. तुम्हाला जर एखाद्याला प्रॉब्लेम झाला असेल तर बाबा हे सर तुम्ही हे कशाला वापरलं, ते कशाला वापरलं, तर तो डिरेक्ट मला विचारू शकतो. तुम्ही व्हॉट्सअप करा, अदरवाईज कॉल करा, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आपण इकडे काय करतो, ग्राफिक्स ड्रायव्हर डिटेक्ट करतो. सो इन जी डी इज इक्वल टू डिटेक्ट कॉमा GM, दॅट इज ग्राफिक्स मोड. आता आपल्याला इनिट ग्राफ म्हणजेच काय करायचं आहे, ग्राफिक्स इनिशियलाइज करायचं आहे. सो इनिट ग्राफ इन ब्रॅकेटमध्ये ॲड्रेस देऊया, ॲड्रेस ऑफ GD कॉमा ॲड्रेस ऑफ GM कॉमा डबल कोट्समध्ये C:// सॉरी बॅकवर्ड स्लॅश टर्बो C3 अगेन BGI. ओके, आफ्टर दॅट आता याला सेमीकोलन देऊन मी खाली जातो आहे. इथे आपल्याला स्टार्ट करायचं आहे. ओके, पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे आहे, रेक्टँगल. वेळ न घालवता रेक्टँगल कमांड लिहिली आहे. आता पहिल्यांदा ते रेक्टँगल एक आधी स्क्रीनवरती ड्रॉ करून घेऊया, मग बाकीचं ते सर्कल कुठे ॲडजस्ट करायचे ते बघूया. सो 100 मी डिरेक्ट जो आपला सुरुवातीचा जो आहे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट तो 100 दिला आहे. आणि जिकडे आपला एंड पॉईंट आहे म्हणजे x1 x2 y2 जो आहे तो साधारण 100 200 270 देतो, कॉमा वाय ॲक्सिस 100पेक्षा जरा खाली म्हणून 220 देऊया. ओके, ठीक आहे. सो बघूया आधी पहिल्यांदा. ओके, त्याच्या अगोदर गेट ch फंक्शन आणि क्लोज ग्राफ ओके, आता हे दोन दिल्यानंतर F2 फॉर सेव्ह, Alt + F9 फॉर कंपाईल आणि Ctrl + F9 फॉर रन. सो रेक्टँगल बघूया कुठे आला आहे. ओके, देअर इट इज आला आहे. आता याच्या इकडे सॉरी तुम्हाला माऊस पॉईंटर मला दाखवता नाही तिकडे. सो याच्या खाली आपल्याला 2 टायर म्हणजे 2 सर्कल ड्रॉ करायचे आहेत. सो जो तुम्हाला मी फक्त सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या, माझा माऊस इकडे दिसत नसेल. जो तुमचा टॉप लेफ्ट कॉर्नर आहे आणि जो तुमचा बॉटम राईट कॉर्नर आहे, तो तुमच्या बॉटम राईट कॉर्नरला तुम्हाला बॉटम लेफ्ट कॉर्नरला तुम्हाला जो रेक्टँगलचा खालचा भाग दिसतो आहे तिकडे तुम्हाला एक टायर ॲड करायचा आहे आणि त्याच्यापुढे दुसरा. सो जरासं इमॅजिन करा की आपला जो बॉटमचा जो रेक्टँगल आहे तो 270 आहे आणि 220 आहे, बरोबर. मग त्यानुसार आपला सर्कल कुठे येईल तो आपल्याला बघायचा आहे. सो कन्फ्यूज होत असाल तर बघूया आपण डिरेक्ट बघूया. ओके, सो सपोज करा आपण आता यालाच बघूया. हा जो रेक्टँगल दिसतो ना तुम्हाला, हा जो मेसेज बॉक्स दिसतोय तो सध्या ग्राफिक शेप आपण ड्रॉ केला आहे असं पकडूया. हा माझा माऊस तुम्हाला दिसत असेल. हा बघा इकडे जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो आपण दिला आहे 100. ओके, आणि इकडे जो एंडिंग पॉईंट आहे तो दिला आहे आपण 270 आणि 220, बरोबर ना. म्हणजे हा झाला 100 कसा, तर इकडनं जो एक्स ॲक्सिस आहे आपला तो आपला 100 आहे आणि इकडनं वाय ॲक्सिस आहे तोही 100 आहे. ओके, आणि इकडे एंड पॉईंटला मी काय केलेलं, एक्स ॲक्सिस इकडनं जो आहे तो किती झाला 270 आणि वाय ॲक्सिस आहे तो किती झाला 220. म्हणजे आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे इकडे, बरोबर ना. मग एक्स ॲक्सिस हा कुठला आहे 100 आहे, बरोबर ना. मग हा पण एक्स ॲक्सिस 100च असेल, बरोबर. मग इथे जर 100 आहे तर आपल्याला ह्याच्या जरा पुढे इकडे सर्कल ड्रॉ करायचे म्हणजे साधारण 120 130, बरोबर ना. आणि जर हा वाय ॲक्सिस जो तुम्ही इकडे देता आहे तो जर किती आहे, हा 220, बरोबर ना. उंचीला आपला जो रेक्टँगल आहे तो इकडनं इथे 220 आहे. म्हणजेच जर इकडे आपण 130 दिलं तर त्याच्यापेक्षा 20पेक्षा जरा जास्त म्हणजेच 250ला देऊया.
म्हणजे 130 आणि 250. ओके, आता ही कन्सेप्ट मी ॲक्च्युअल ड्रॉ केलं तर तुम्हाला लक्षात येईल. परत एकदा मी सांगतोय, हा आपला 100 आहे. ओके, आणि हा आपला आहे 270 220, म्हणजे उंची 220ला आहे. तर याच्या खाली तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचं आहे, म्हणजे 220च्या पुढे जायला हवं ना, म्हणून सर्कलचा वाय कोऑर्डिनेट 220चा पुढे आहे, आणि तो जितका पुढे येईल ना तोच तुमचा काय असेल, रेडियस. आणि एक्स ॲक्सिस काय येईल, तर हा जर 100 असेल, हा जर पॉईंट 100 असेल तर एक्स ॲक्सिस त्याच्या पुढे येईल. ओके, सो जमेल तितकं केलेलं आहे. आता आपण डिरेक्ट ड्रॉ करून बघूया. ज्यांना नाही समजलं आहे त्यांनी प्लीज सर्कल एक ड्रॉ करा. पहिला कोपरा 100 द्या, दुसरा कोपरा 270 आणि 220 द्या. ओके, आणि त्याच्यानंतर मग ड्रॉ करून बघा सर्कल. ओके, पहिला जो आहे एक्स ॲक्सिस तो माझा 100ला आहे, म्हणून मी त्याच्या जरा पुढे दॅट इज 130ला देतो. आणि वाय ॲक्सिस आहे तो माझा किती आहे, 270ला आहे, सॉरी 220ला आहे, म्हणून मी तिकडे 250 देतो. ओके, मग साधारण 30 रेडियस देतो. ओके, आता 250 देऊन मी 30 रेडियस का घेतला आहे, तर बघा माझा वाय ॲक्सिस किती आहे, 220, आणि मी 220पासून किती खाली गेलो आहे, तर 250. मग 220 आणि 250 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 30चा, म्हणून मी इकडे 30 घेतलेत. ओके, F2 Alt + F9 कंट्रोल + 9. ओके, आता बघा आउटपुट काय येतं आहे. सो इथे आपला पहिला टायर लागलेला आहे. आता परफेक्ट लागेलच असं नाही सुरुवातीच्या टायमाला, तर तुमची इमॅजिनेशन पॉवर तितकी चांगली हवी. आता याच्यात मोठंसं असं काय नाही, इमॅजिनेशन पॉवर चांगली आहे म्हणजे काय आपल्याला वेगळं जगावेगळं करायचं असं काय नाही आहे, फक्त एक अंदाज आला पाहिजे. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, हा जो सर्कल आहे ना तो जरा बाहेर दिसतोय, हा जर मला जर असं आत ढकलायचं असेल तर मी काय करणार, ऑब्वियसली वाय ॲक्सिस असंच राहील, एक्स ॲक्सिस बदलणार ना, कळतं आहे ना, किंवा जर तुम्हाला तिकडनं खाली घ्यायचं असेल तर वाय ॲक्सिस बदलणार. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, याच्या पुढे मला दुसरा सर्कल ॲड करायचा आहे, तो आधी ॲड करून बघूया, त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल बोलूया, किंवा तिकडेच आपल्याला एक्सप्लेन होईल बऱ्यापैकी. सो सर्कल ह्याचा काय बदलेल, एक्स ॲक्सिस बदलेल की वाय ॲक्सिस बदलेल, ऑब्वियसली आपल्याला फक्त हॉरिझॉन्टली पुढे जायचं आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसच चेंज करायचं आहे, वाय ॲक्सिसच राहील. सो वाय ॲक्सिस आधी लिहून घेतो 250, रेडियस पण तेवढाच राहील 30. बदलणार काय, एक्स ॲक्सिस किती नाही पुढे जायचं आहे तुमच्यावर डिपेंड आहे, पण जाताना 270च्या अगोदर राहा, कारण 270च्या पुढे जाऊ नका. सो मी इकडे 250 टाकतो आहे 270च्या अगोदर. सो F2 फॉर नाही, इकडे हे द्यायचं आहे ना आपल्याला, सेमीकोलन द्यायचं आहे. ओके, कोलन दिला. सो F2 फॉर सेव्ह, Alt + F9 फॉर कंपाईल, आणि कंट्रोल + F9 फॉर रन. सो इकडे बघा आता आपल्याला दुसरा सर्कल दिसतो आहे. सो असं का झालं, कारण आपण एक्स ॲक्सिस बदलला, वाय ॲक्सिस सेम ठेवला आणि रेडियस पण सेम ठेवला, कळतं आहे. सो हा तुमचा आहे एक्सपेरिमेंट नंबर 1. ह्याच्यात बाकीचे शेप्स आहेत ते ड्रॉ करून बघा. सो आपण सेकंड एक्सपेरिमेंटला बाकीचं जे काही आहे ते बघूया. सेकंड एक्सपेरिमेंटला आपण DD अल्गोरिदम बघणार आहोत. आता DD अल्गोरिदम आणि X2 Y2 जो दिलात ना, त्याच्यानंतर लाईनचं आउटपुट आलं, ते सगळं आपल्याला अल्गोरिदममुळे आलं. तो अल्गोरिदम आपण एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये शिकणार आहोत. सो तो एक्सपेरिमेंट नंबर 2ला आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, थँक्यू.